हॅलो नीट ॲस्पिरंट्स अँड पॅरेंट्स, मायसेल्फ प्रोफेसर मंगेश निकम. 12वी सायन्स नंतरचे मेडिकल कोर्सेस म्हणजेच MBBS, BDS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी, वेटरनरी सायन्स अँड BA SLP अशा विविध मेडिकल कोर्सच्या प्रवेशासाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG 2024. वन नेशन वन सिलेबस वन एंट्रन्स एक्झाम म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. सो विद्यार्थी मित्रांनो, नीट UG ही प्रवेश परीक्षा दिनांक 5 मे रोजी नियोजित आहेत. दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत. म्हणजे 200 मिनिटांची ही प्रवेश परीक्षा. 180 प्रश्न, करेक्ट आन्सर +4, रॉंग आन्सर -1. सो टोटल मार्क्स 720 मार्क्सची ही प्रवेश परीक्षा आहे. ऑफलाईन म्हणजेच OMR बेस ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी या विषयांवर आधारित ही NCERT बेस्ड प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG 2024. सो विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल कोर्सच्या प्रवेशासाठीची महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG. आणि ह्या प्रवेश परीक्षेचे ॲडमिट कार्ड हे दिनांक 1 मे रोजी रात्री उशिरा रिलीज करण्यात आलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्व्हर डाऊन किंवा टेक्निकल इश्यूजमुळे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यास अनेक समस्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नीट UG 2024 हे सर्च केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच NTA.ac.in नीट UG 2024 ॲडमिट कार्ड इज लाईव्ह या लिंकवर विद्यार्थ्यांना क्लिक करावायचे आहेत. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीची ही ऑफिशियल वेबसाईट ज्यावर न्यूज हायलाईट होत आहेत. नीट UG 2024 ॲडमिट कार्ड इज लाईव्ह रेड कलरमध्ये ही न्यूज फ्लॅश होत आहेत. ग्रीन कलर लेटेस्ट न्यूज आणि पहिलीच लिंक आहे क्लिक हिअर फॉर ॲडमिट कार्ड. या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी 12 डिजिटचा ॲप्लिकेशन नंबर एंटर करणे आवश्यक आहे. आणि यानंतर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ ज्यामध्ये डे, मंथ अँड इयर हे टाईप केल्यानंतर सबमिट या बटनवर विद्यार्थ्यांनी क्लिक करावायचं आहे. यानंतरची PDF फाईल म्हणजेच विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड. राईट साईड टॉप कॉर्नरला विद्यार्थ्यांना प्रिंट या बटनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याला ही PDF फाईल सेव्ह करता येणार आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट UG 2024. विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करतानाची प्राथमिक माहिती प्रायमरी इन्फॉर्मेशन क्रॉस चेक करायचे आहेत. ज्यामध्ये रोल नंबर 10 डिजिट, ॲप्लिकेशन नंबर 12 डिजिट, कॅन्डिडेट नेम, फादर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी. सो विद्यार्थी मित्रांनो, जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC ST किंवा इकॉनॉमिकल विकर सेक्शन रजिस्ट्रेशन करतानाची कॅटेगरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्रॉस चेक करून घेणे आवश्यक आहेत. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी, विद्यार्थी ज्या राज्यातील डोमासाईल आहेत त्या राज्याचे नाव. आणि यानंतर पर्सन विथ डिसेबल, दिव्यांग विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहेत. स्क्राईब, जे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्क्राईबची आवश्यकता आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी S, इतर विद्यार्थ्यांसाठी नॉट ॲप्लिकेबल. टाईप ऑफ डिसेबिलिटी, डिसेबल विद्यार्थ्यांचा डिसेबिलिटी टाईप, इतर विद्यार्थ्यांसाठी नॉट ॲप्लिकेबल. आणि यानंतर बारकोड देण्यात आलेला आहे, विद्यार्थ्याची स्कॅन सिग्नेचर आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिट कार्डच्या राईट साईड टॉप कॉर्नरला पासपोर्ट फोटो हा देण्यात आलेला आहे. सदर ॲडमिट कार्डचे विद्यार्थ्यांनी कलर प्रिंट घेणे आवश्यक आहेत. 2 कलर प्रिंट विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहेत. एक प्रिंट ही विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असते. सोबतच प्रवेश प्रक्रियेसाठीही ॲडमिट कार्डची प्रिंट आवश्यकता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक प्रिंट एक्स्ट्रा घेणे योग्य असणार आहे. टेस्ट डिटेल्स, नीट UG ह्या प्रवेश परीक्षेविषयी सविस्तर माहिती. क्वेश्चन पेपर मीडियम म्हणजेच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना जी लँग्वेज चूज केलेली आहे ती म्हणजे इंग्लिश. डेट ऑफ एक्झामिनेशन 5 मे संडे, 5 मे रविवारी ही प्रवेश परीक्षा नियोजित आहेत. रिपोर्टिंग टायमिंग 11 AM. सदर प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्याला एक्झाम सेंटरला सकाळी 11 वाजता पोहोचणे आवश्यक आहे. अँड लास्ट टायमिंग म्हणजेच गेट क्लोजिंग टाईम इज 1:30. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी करून घेणे आवश्यक आहे. एक्झाम टायमिंग आहेत दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत. 3 तास 20 मिनिटे म्हणजे 200 मिनिटांची ही प्रवेश परीक्षा आहे. यानंतर एक्झाम सेंटरचा नंबर, जे सेंटर विद्यार्थ्याला अलोकेट झाले आहेत त्याचा कोड या ठिकाणी दिलेला आहे. सोबतच टेस्ट सेंटर नेम. ज्या विद्यार्थ्याचे ॲडमिट कार्ड आपण बघत आहोत त्या विद्यार्थ्याची प्रवेश परीक्षा दिल्ली पब्लिक स्कूल नाशिक येथे नियोजित आहेत. सोबतच ॲड्रेस विलेज मानोरी बिहाइंड MUHS नाशिक, दिंडोरी हायवे, महाराष्ट्र नाशिक. सो विद्यार्थ्यांनी आपले एक्झाम सेंटरचा ॲड्रेस समजून घेणे आवश्यक आहे. सोबतच ट्रॅव्हल टाईम कॅल्क्युलेशन करणंही गरजेचे आहेत. सिनियर डायरेक्टर NTA यांची साईन या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. रेड कलरमध्ये आहेत सेल्फ डिक्लेरेशन म्हणजेच अंडरटेकिंग. सो विद्यार्थ्याला संपूर्ण नाव या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. आय, देन नेम ऑफ द स्टुडंट, रेसिडेंट ऑफ रेसिडेन्शियल सिटी
आपण ज्या शहराचे रहिवासी आहात त्या शहराचे नाव या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे. यानंतर 3 बॉक्सेस देण्यात आले आहेत. लेफ्ट साइड फर्स्ट बॉक्स कॅन्डिडेट फोटो. सो विद्यार्थ्यांनी आपला पासपोर्ट फोटो या ठिकाणी पेस्ट करणे आवश्यक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, जो फोटो या ठिकाणी प्रिंट झालेला आहे सेम फोटो फर्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करणे आवश्यक आहे, पासपोर्ट साईज फोटो. सेकंड बॉक्स विद्यार्थ्याचा लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा या ठिकाणी देणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरला जाण्यापूर्वी घरूनच तयारी करणे आवश्यक आहेत. तिसरा बॉक्स राईट साईडचा बॉक्स आहे कॅन्डिडेट सिग्नेचर. सदर सिग्नेचर विद्यार्थ्याची सही ही एक्झाम सेंटरला व्हिजिट केल्यानंतर इन्व्हिजिलेटरच्या समोर ही सही करणे आवश्यक आहे. या तिन्ही बॉक्सेसमध्ये इन्फॉर्मेशनची फिलअप विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचं आहे. पहिल्या 2 बॉक्समधली इन्फॉर्मेशन म्हणजेच पासपोर्ट फोटो अँड लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन हे घरून जातानाच विद्यार्थ्यांनी तयारी करून घ्यायची आहेत. राईट साईडचा बॉक्स या ठिकाणी विद्यार्थ्याची सही आहे, परंतु ही सही एक्झाम सेंटरला व्हिजिट केल्यानंतर इन्व्हिजिलेटरच्या समोरच ही सही करावायची आहे. सेकंड पेजवर विद्यार्थ्याला पोस्ट कार्ड साईज फोटो आहेत, ज्या पोस्ट फोटोची साईज आहेत 4x6 इंचेस. पोस्ट कार्ड साईज फोटो 4x6 इंचचा हा फोटो आहेत. सेम फोटो विद्यार्थ्याला या ठिकाणी पेस्ट करणे आवश्यक आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन 5 मे, टायमिंग 2 PM to 5:20. देन रोल नंबर 10 डिजिट, ॲप्लिकेशन नंबर 12 डिजिट, कॅन्डिडेट नेम अँड फादर नेम. ही सगळी प्रायमरी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांनी चेक करून घेणे आवश्यक आहेत. सिग्नेचर ऑफ इन्व्हिजिलेटर लेफ्ट साईड बॉक्सेस अँड राईट साईडच्या बॉक्समध्ये कॅन्डिडेट सिग्नेचर ही सही विद्यार्थ्याला एक्झाम सेंटरमध्ये इन्व्हिजिलेटरच्या समोर ही सही करणे आवश्यक आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. सो विद्यार्थी मित्रांनो, नीट यूची ही प्रवेश परीक्षा म्हणजेच मेडिकल एंट्रन्स टेस्ट महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा आहेत आणि यासाठी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. एक्झामला जाताना विद्यार्थ्यांनी पासपोर्ट फोटो व पोस्ट कार्ड साईज फोटो एक्स्ट्रा फोटो सोबत कॅरी करावायचे आहेत. सोबतच रिपोर्टिंग टायमिंग विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार ट्रॅव्हल टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे आणि दिलेल्या वेळेच्या आतच विद्यार्थ्यांनी एक्झाम सेंटरला पोहोचणे आवश्यक आहे. सोबतच विद्यार्थ्याला पाणी बॉटल ही ट्रान्सपरंट असणे आवश्यक आहे. ड्रेस कोडबद्दलही डिटेल इन्फॉर्मेशन किंवा इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेल्या आहेत. सो विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्डवरील पेज नंबर 3 काळजीपूर्वक वाचायचे आहेत. सगळ्या सूचनांचं पालन करणंही आवश्यक आहे, कारण विद्यार्थ्याला ही महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. सूचना वाचून घेतल्यानंतर ते फॉलो करणंही तितकेच महत्त्वाचे आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे ॲडमिट कार्ड सुरक्षित ठिकाणी सेव्ह करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेसोबतच प्रवेश प्रक्रियेसाठी हे ॲडमिट कार्ड आवश्यक आहे. सो महत्त्वाचे हे ॲडमिट कार्ड कलर प्रिंट घेणे आवश्यक आहेत. 2 प्रिंट घ्यायचे आहेत. सोबतच पासपोर्ट फोटो आणि पोस्ट कार्ड फोटो सेम फोटो विद्यार्थ्याला या ठिकाणी पेस्ट करावायचे आहेत. सो महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा MBBS, BDS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी, वेटरनरी सायन्स अँड BSLP या मेडिकल कोर्सची महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG 2024. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रवेश परीक्षेच्या रिझल्ट नंतर काउन्सिलिंग सुरू होणार आहेत. स्टेट काउन्सिलिंग अँड सेंट्रल काउन्सिलिंग. मेडिकल कोर्सच्या काउन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांनी चॅनल फॉलो करणे आवश्यक आहेत, सबस्क्राईब करणे आवश्यक आहेत. डिटेल इन्फॉर्मेशन मी घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ सेशनमध्ये नक्की भेटूया नवीन टॉपिकसह. टिल देन, ऑल द बेस्ट.